MBA CET 2024-25 साठी फॉर्म भरणे सुरू झालेले आहे मित्रांनो. तर पूर्ण माहिती लक्षात घ्या की काय आहे, कशा पद्धतीनं ऑनलाईन टेस्ट होणार आहे, एंट्रन्स एक्झामिनेशन, याची सर्व माहिती देतो. याच्यानंतर काही दिवसानंतर मी पोस्ट करेन की MBA कशा पद्धतीनं काय सिलेबस वगैरे थोडासा राहतो आणि एक स्ट्रक्चर्ड त्याचा तुम्हाला बघायला मिळेल, कोणते विषय राहतात त्याला. ठीक आहे, तर बघा, लक्ष द्या पूर्ण. ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा 11/1/2024 ते 31/1/2024. ठीक आहे, फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. हॉल तिकीट्स वगैरे नंतर येणार, ते माहीत होतीलच, काही विषय नाही. डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन अंदाजे 9/3/24 ते 10/3/24 या तारखेला होतील. ठीक आहे, म्हणजे कसं मार्च महिन्यामध्ये एक्झाम होईल एंट्रन्सची. ठीक आहे, याच्यानंतर लक्षात घ्या की इलिजिबिलिटी काय आहे, की MBA CET MMS CETसाठी काय करायचं बा. ठीक आहे, तर पहा, मिनिमम 3 इयर ड्युरेशन बॅचलर्स डिग्री अविटेड बाय एनी युनिव्हर्सिटी. ठीक आहे, कमीत कमी 3 वर्षाची बॅचलर्स डिग्री आवश्यक आहे किंवा इट्स इक्वेलंट. ठीक आहे, 45% अदर. ठीक आहे, 50% 45%. ठीक आहे, बॅकवर्ड क्लासचं असेल तर 45. अशा पद्धतीनं कंप्लीट पाहिजे, किंवा फायनल इयरला जो अपियर आहे, बसलेला आहे फायनल इयरचा कॅन्डिडेट, तो सुद्धा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. याच्यानंतर एक्झामिनेशन फीबद्दल माहिती लक्षात घ्या. तर बघा, ओपन कॅटेगरीसाठी 1200 रुपये आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस SC ST सगळ्यांसाठी बाकीच्या 1000 रुपये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं फी आहे. फी ऑनलाईन भरावी लागेल. ठीक आहे, द फी इज नॉन रिफंडेबल, पैसे वापस भेटणार नाही. ठीक आहे, तर पहा, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड 31/3/2025 पर्यंत कमीत कमी NCL व्हॅलिड पाहिजे. कॅपसाठी वगैरे फॉर्म भरायला लागते, तर कास्ट सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचे आहे, भरून घ्या. कास्ट सर्टिफिकेट बनवून घ्या मित्रांनो. CET 2 आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, हॉल तिकीट्स, काही तुम्हाला कोणताही एक पॅन कार्ड राहते, आधार कार्ड. ठीक आहे, व्हॅलिड. ॲक्च्युली जर आधार कार्डचा विचार केला, दॅट इज नॉट, तो सेक्शन 1 ॲज अ हे प्रूफ म्हणून आपण वापरू शकत नाही. ठीक आहे, वोटिंग कार्ड, पॅन कार्ड हे वाले 1मध्ये येतात नंबर, कारण तो ओळखीचा फक्त पुरावा आहे, बाकी त्याच्यात काही डीप तेवढा नाही राही. ठीक आहे, पण आजकाल आधार कार्ड चालून जाते, विषय नाही. राशन कार्ड अँड लर्निंग लायसन्स आर नॉट व्हॅलिड ID प्रूफ. पहा, राशन कार्ड लर्निंग लायसन्स पण नाही म्हणताय. ठीक आहे, याच्यानंतर सेंटर तुम्ही जवळचा निवडू शकता. नागपूर तर असतेच आपल्या एरियामधून, काही विषय नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सिलेबस लक्षात घ्या मित्रांनो. लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रेशन. ठीक, अशा पद्धतीनं हे एक्झामिनेशन होईल. लॉजिकल पहा 75 मार्क, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग 25, क्वांटिटेटिव्ह 50, वर्बल ॲबिलिटी रीडिंग 50. ठीक आहे, टोटल मार्क 200 मार्काचा पेपर होईल. मॅक्झिमम मार्क्स इथे एक सिंगल मार्क प्रत्येक प्रश्नाला. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, लक्ष द्या, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे, 150 मिनिटाचा पेपर होईल. मोड ऑफ CET इंग्लिशमध्ये होईल, मोड ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन होईल. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे एक्झाम होईल. तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्या. बाकीचे हे डिसेबिलिटी वगैरे आहेत ते हे काही तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे. ठीक आहे, स्कोअर शीट वगैरे मिळेल तिथं. तर जेवढे जास्त मार्क तेवढा चांगला कॉलेज भेटू शकते. अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत भरा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमचे सगळे लाडके गावाकडचे गुरुजी, ज्यांनी असेच व्हिडिओ अपडेट्स मिळतात.